कोण होतीस तू, काय झालीस तू, च्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून आणि कावेरीने लिहिलेल्या पत्रापासून. तर आता इथे सुलक्षणा कावेरीने लिहिलेलं पत्र हातात घेऊन बसलेले असते. तर तेवढ्यातच आता यमुना पाठीमागून येते आणि म्हणते, मा बघू काय, मी वाचते असं म्हणते आता यमुना. आणि इथे कावेरी आणि विद्या मात्र खूप घाबरलेल्या असतात. तर तेवढ्यातच यश येतो आणि ओढून घेतो ते आता पत्र यमुनाच्या हातातून. मी वाचतोय ती असं म्हणतो आता यश. मी तुमच्या उदयदादाची पत्नी कावेरी धर्माधिकारी नाही आहे. मी तिची जिवलग मैत्रीण कावेरी सावंत आहे. मी काऊला वचन दिलं होतं की मी चिकूला कधीच अंतर देणार नाही आणि म्हणून मी खोटं बोलून मनाविरुद्ध इथे कावेरी धर्माधिकारी म्हणून आले. असं यश आता हे पत्र मनातल्या मनात वाचतो आणि कावेरी आणि विद्याला मात्र टेन्शन येतं अजून. तर आता यश बघतो कावेरीकडे. मला आता फक्त एकच गोष्ट हवी आहे, सत्य समोर यावं आणि माझ्या नाटकातून सुटका व्हावी. मोठ्यानेच वाच मग यश असं म्हणते पौर्णिमा. म्हणजे आपल्यालाही कळेल ह्यात असं काय आहे की ते वाचायला तू इतकं एक्सायटेड आहेस असं म्हणते आता यमुना. तर आता यश म्हणतो, ठीक आहे, मी कावेरी मा, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. असं खोटं पत्र आता वाचायला लागतं यश. तुम्ही मला एक संधी दिलीत याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचं मन खूप मोठं आहे मा. मी तुम्हाला खात्री देते की मला दिलेल्या सगळ्या संधींचा मी सोनं करून दाखवीन. तुमचं अनुकरण करून तुमचं मन जिंकेन. तर आता यमुना कावेरीकडे बघते आणि कावेरीचं तोंड तोंड मात्र एकदम टेन्शनमध्ये असतं. तर आता अश्रू घेऊन कावेरी बघत असते यशकडे आणि तिच्या हातामध्ये फुलं असतात एका बाउलमध्ये ठेवलेली. तर आता ती घेऊन थांबलेली असते ना कावेरी, तर थरथरत असते ती अक्षरशः. आणि आता ती बघते यशकडे अश्रू घेऊन. तर आता सुलक्षणा उभारते आणि ते पत्र आता घेते हातात. यश, नक्की हेच लिहिलं होतं ना चिठ्ठीत असं म्हणते आता यमुना यशला. मग मी काय माझ्या मनातलं वाचलंय का असं म्हणतो आता यश. यामिनी प्लीज सारखं सारखं संशय घेणं बंद कर आता असं म्हणतो आता यश यमुनाला. सुलक्षणा आता ती चिठ्ठी घेऊन म्हणते, विचार चांगला आहे पण बोलायचा भात खाऊन या कोण तृप्त झाला असं म्हणते आता सुलक्षणा कावेरी समोर थांबून. कृती महत्वाची असं म्हणते सुलक्षणा आणि ते पत्र देते आता कावेरीला. तुला ऑफिसला नाही का जायचं यश असं म्हणते आता सुलक्षणा यशला. हो मा, फ्रेश होऊन जातो असं म्हणतो आता यश. आणि कावेरी आता ते पत्र ठेवून घेत आहे आपल्याकडे. अगं बाई, पालखी आली वाटतं, आवाज आला का? विद्या चल, सगळी पूजाची तयारी करून घेऊन जाऊया असं म्हणते आता सुलक्षणा विद्याला. तर आता कावेरी जोरात पकडलेली असते ना तो बाऊल आता फुलांचा, तो लागलेला असतो तिला, कारण खूप टेन्शनमध्ये तिने गच्च धरलेलं असतं त्या बाऊलला. तर आता कावेरीला काय कळतच नाही असं कसं झालं म्हणून. तर आता मंदिरात येतात सुलक्षणा आणि विद्या आणि पालखीची ओठी वगैरे भरते आता सुलक्षणा आणि पाया पडते पालखीच्या. देवी आई, माझा उदय लवकरात लवकर सापडू दे आणि तो आपल्या घरात लवकरात लवकर येऊ दे. आता आमच्या या घरावर कोणाचंही संकट यायला नको आहे. आमच्या घरावर लक्ष ठेव असं मागते आता सुलक्षणा देवाकडे. तर आता इथे कावेरी आणि यशला दाखवलंय. तर आता यश ऑफिसला जात असतो तर कावेरी मात्र त्याच्याकडे बघते आणि आता त्याचा हात पकडते आता कावेरी. खूप मस्त ड्रमॅटिक सीन दाखवलंय हा प्रेक्षक हो. असं का वागलात तुम्ही असं म्हणते आता कावेरी यशला. खोटी चिठ्ठी का वाचलीत असं म्हणते ती आता यशला. तर यश आता बघतो कावेरीकडे. कारण मला माहिती आहे तू खरी आहेस असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी बघतच राहते तिच्याकडे. तुमच्याबद्दल सगळं कळलंय मला, तरी तुम्ही मापासून सत्य लपवलं कारण तुम्ही प्रामाणिक आहात असं म्हणतो आता यश. तुमचा हेतू चांगला आहे आणि चांगल्या माणसांसाठी खोटं बोलणं चुकीचं नाही असं म्हणतो आता यश. तर आता मंदिर दाखवले आणि आता गुरुजी म्हणतात की ह्या वर्षी देवाला हार किर्लोस्कर साहेबांनी दिलाय, 15 लाखाचा हार असं म्हणतात गुरुजी. किर्लोस्कर साहेब देवीचे खूप मोठे भक्त आहेत असं म्हणतात आता गुरुजी. आणि तो हार मात्र आता ठेवलेला असतो पालखीमध्येच हिऱ्यांचा. तेवढ्यातच आता एक बाई मंदिराकडे येत असते. देवी आईचा उदो उदो असं म्हणतो आता तो गुरुजी. देवी आईचा उदो उदो असं म्हणतात ते. देवी आईचा उदो उदो असं म्हणतात खूप वेळा. आणि मग आता ही बाई जरा चोरटीसक्कीच वाटायला लागले प्रेक्षक हो. आणि आता इथे कावेरी आणि यश एकमेकांचे हात आता सोडतात. मला माफ करा असं म्हणते कावेरी. मी खोटं बोलले, मला खोटं बोलावं लागलं असं म्हणते आता कावेरी. मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे तुमच्या खऱ्या वहिनीला वचन दिलं होतं मी चिकूची आई बनून इथे राहील, म्हणून मी ते राहिले. नाईलाजाने तिची जागा घेतीये. मी पहिल्यांदा जेव्हा या घरी आले ना तेव्हा माझ्या मनात खोटं बोलायचा विचारही नव्हता,
पण घरातल्या सगळ्यांनी मला उदयची बायको समजलं. मग मला चिकूसाठी आणि कावला दिलेल्या वचनासाठी गप्प राहावं लागलं असं म्हणते आता कावेरी. मी खोटं नाही बोलले. मी फक्त सत्य लपवलंय असं म्हणते आता कावेरी. पण मी खरंच सांगतेय. मला तुम्हाला कुणालाही फसवायचं नव्हतं. मला सगळं खरं सांगायचं होतं पण नाही सांगता आलं असं म्हणते आता कावेरी. माझं सत्य सगळ्यांना कळलं आणि मला घराबाहेर काढलं तर चिक्कूचं काय होईल? कावला दिलेल्या वचनाचं काय होईल? या सगळ्यामुळे मला खरं सांगताच नाही आलं असं म्हणते आता कावेरी. पण मी खरंच सांगते. मी चिक्कूसाठी हे सत्य लपवलं असं म्हणते कावेरी. ती रडत रडत हे सगळं सांगत असते आता यशला. खरं सांगते मी, विश्वास ठेवा असं म्हणते आता कावेरी आणि हात जोडते आता यश समोर. मला माफ करा म्हणते ती. प्लीज मला माफ करा आणि प्लीज मला माफ करा असं म्हणत असते ती सतत आणि रडत रडत सांगत असते हे सगळं आता. तर आता यश म्हणतो असं म्हणून तिच्या होटांवरती बोट ठेवतो आता यश कावेरीच्या. तर आता यश अश्रू पुसतो कावेरीचे. बस, अजून स्पष्टीकरणाची गरज नाही असं म्हणतो आता यश. तुझा खरेपणा मी तुझ्या डोळ्यात अगदीच बघितला होता. म्हणूनच चिठ्ठीतलं सत्य कुणालाच सांगितलं नाही मी असं म्हणतो आता यश. तुमचा माझ्यावर इतका विश्वास कसा असं म्हणते आता कावेरी. माझं मन मला सांगत होतं की तू खूप चांगली आहेस असं म्हणतो आता यश. पण माझी बुद्धी मला स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला तुझ्या हेतूवर संशय आला होता मला, पण आता नाहीये. आणि मला खात्री होती उदय दादा चुकीच्या माणसाची साथ कधीच देणार नाही असं म्हणतो आता यश. तू नेहमी माझ्या कुटुंबाचा भल्याचा विचार केला. वेळप्रसंगी वाईटपणाही घेतलास. चिकूला जीवापाड जपतेस हेही बघतोच आहे मी. पण निशाच्या लग्नाच्या वेळी माझी खरी घात्री भेटली. तू स्वतःच्या जीवाचीही काळजी न करता निशाला मकरांपासून वाचवलंस. तर आता लागलेलं असतं ना कावेरीच्या हाताला, तर यश बघतो आता त्याच्याकडे. हे कसं लागलं असं म्हणतो आता यश. आणि यश आपला रुमाल बाहेर काढतो आणि बांधतो आता तिच्या जखमेवर. तर आता यश मात्र तिच्या हातावर आपला रुमाल बांधतो आणि कावेरी मात्र त्याच्याकडेच बघत असते. आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघत असतात. आणि कावेरी कसं पहिल्या दिवशी आलेली असते तेव्हा तिला मार लागलेला असतो आणि तिच्या पायाला वाय नावाची पट्टी बांधलेली असते आणि वाय नावाचा रुमाल तिच्या अंगावर कसा येऊन पडलेला असतो जेव्हा ती देवाकडे प्रार्थना करायला गेलेली असते. ते सगळं तिला आठवतं. कारण आता यशने बांधलेला जो रुमाल असतो ना तिच्या हातावर, त्याच्यावरही वाय लिहिलेलं असतं. वाय अक्षर. हा रुमाल म्हणजे दरवेळी मला मदत करणारे तुम्ही होतात असं म्हणून रडायला लागते आता कावेरी. तर आता रोमॅन्टिक गाणं लावतात. यश आणि कावेरी मात्र एकमेकांकडे बघत असतात. यश मात्र तंद्री लावून बघत असतो आता कावेरीकडे आणि मस्त रोमॅन्टिक गाणं लावलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये. हे काय होतंय मला असं म्हणतो आता यश. ही समोर आली की धडकधड वाढते. ही आसपास असली तर मन हुरहुर करतं. कायम हिचाच विचार करतं. हिला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. यालाच प्रेम म्हणतात का असं म्हणतो आता यश. असं असेल तर मी हिच्या प्रेमात पडलोय असं म्हणतो आता यश हसत हसत. आय लव्ह हर असं म्हणतो आता यश. आणि आता इथे मंदिरमध्ये सगळेजण पाया पडत असतात. चल म्हणते आता सुलक्षणा विद्याला. आणि तेवढ्यातच एक बाई दिसते आता सुलक्षणाला. अगं माधवी असं म्हणते आता सुलक्षणा. तू इथे? माधवी, अजूनही माझ्यावरचा राग गेला नाही ग तुझा असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. तर आता माधवी हात काढून घेते सुलक्षणाकडून. गैरसमज आहे. ह्या जन्मात तरी मी तुला माफ नाही करू शकत. इथे फक्त मी देवीच्या दर्शनाला आली आहे. म्हणून आता फोन काढून फोटो काढून घेत असते आता ती बाई. माधवी असं म्हणत असते आता सुलक्षणा. तर आता हार गायब झालेला असतो पालखीमधून. हे काय, किर्लोस्कर आणि 15 लाखाचा हार घातलेला गायब असं म्हणते एक ती बाई तिथे थांबलेली. कुठे गेला हार, कुठे गेला असं म्हणतात सगळेजण. तर आता सुलक्षणा म्हणते बघा बघा बघा. तेवढ्यातच कावेरी आलेली असते पाठीमागून. 1 मिनिट, आता शेवटची होटी यांनी भरली होती असं म्हणते आता ती बाई सुलक्षणाकडे बोट दाखवून. यांची झडती घेऊया आपण असं म्हणते ती बाई आता. खूप भारी होतंय बघा प्रेक्षक हो. सुलक्षणाला तर असंच पाहिजेत खरं तर. हो हो, यांची झडती घ्या असं म्हणतात सगळेजण. काय काय बोलताय हो. देवी आईच्या कृपेने आमच्याकडे सगळं काही आहे असं म्हणते सुलक्षणा. तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे चोरी करणार नाही असं थोडीच आहे असं म्हणते ती बाई. हातच्या खाली आरशा कशाला, घ्या त्यांची झडती असं म्हणतात आता तिथले काका. आणि सगळेजण झडती घ्यायला सुरुवात करतात. तर आता ती माधवी बघायला लागते बॅग वगैरे सुलक्षणाचा. हा बघा हार असं म्हणते आता ती बाई काढून. आणि हार बरोबर आता सुलक्षणाच्या बॅगेतच सापडतो. मस्त झालंय खरं तर प्रेक्षक हो. कारण ही सुलक्षणा खूप त्रास देत असते ना कावेरीला.
बेस्टच झालं हे खरं तर. तर कावेरी सगळं बघत असते आता. शेवटी यांच्या पिशवीत सापडला ना हार असं म्हणते ती बाई. हा माझ्या पिशवीत कसा आला हे मला ठाऊक नाही असं म्हणते आता सुलक्षणा. नाही नाही, यांना असं समजणार नाही आहे. थांबा मी पोलिसांनाच बोलवतो असं म्हणतात आता ते गुरुजी. त्याशिवाय सांगणार नाहीत. पोलीस ह्यांना चांगला धडा शिकवणार. ह्यांना आपणच धडा शिकवायला पाहिजे असं म्हणून ती बाई आता मारायला जाते सुलक्षणाला. तर आता कावेरी हात पकडते त्या बाईचा. तर आता सुलक्षणा बघते. माझ्या मावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते आता कावेरी. त्यांनी हार चोरला नाहीये. त्या निर्दोष आहेत असं म्हणते कावेरी. यांच्या पिशवीतनं हार सापडलाय, सगळ्यांनी बघितलाय असं म्हणते ती बाई. हो हो म्हणतात सगळेजण. हो आम्ही बघितलंय असं म्हणतात सगळेजण. तर सुलक्षणा मात्र रडायला लागते. हार त्यांच्या पिशवीत सापडला म्हणजे चोरी त्यांनीच केली असं सिद्ध होत नाही असं म्हणते आता कावेरी. कुणीतरी तो हार त्यांच्या पिशवीत टाकलेला असू शकतो असं म्हणते आता कावेरी. आणि तेही सिद्ध करेन, ते मी सिद्ध करेन असं म्हणते आता कावेरी. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. मग अशी मी तुम्हाला व्हिडिओ शूट करताना बघितलं असं म्हणते आता कावेरी माधवीला. मला तो व्हिडिओ द्याल का? आमची मा निर्दोष आहे, त्याचा पुरावा आहे त्यात असं म्हणते आता कावेरी माधवीला. मी मदत करेन पण एका अटीवर. मान्य आहे असं म्हणते कावेरी. ह्या निर्दोष असल्याचा पुरावा आहे असं म्हणते आता कावेरी आणि प्रूफ दाखवते तो. तर आता सुलक्षणा म्हणते नेहमी माझ्या मदतीला पळून आलीसच ना असं म्हणते सुलक्षणा आता माधवीला. तुझ्या सुनेनी वचन दिलंय मला, तिच्यासाठी केलंय असं म्हणते आता माधवी. जे वचन दिलंयस ते पूर्ण कर असं म्हणते आता माधवी. आणि कावेरी नाक हसते आता माधवी समोर. आज कदाचित माझ्या मुलीच्या आत्मेला शांती मिळेल असं म्हणते माधवी. तर आता तेवढ्यातच यश येतो आणि घासाला देत नाही नाक आता कावेरीला. आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.